टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। सिल्लोडमध्ये सत्तारांची हिटलरशाही, गौतमीची लावणी पाहायला आलेल्यांना लाठ्यांचा प्रसाद। हडत उडेपर्यंत लाठीचार्ज करा, सत्तारांची पोलिसांना चिथावणी। माझ्या शब्दप्रयोगाला विरोधक जबाबदार, कालच्या कार्यक्रमात विरोधकांनी गोंधळ घातला। सत्तारांकडून दिलगिरी पण माफी नाही। राम मांसाहारी असल्याच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांकडून खेद व्यक्त, मात्र आव्हाड वक्तव्यावर ठाम। अबुधाबीत जाऊन बोलणं खूप सोपं असतं, रोहित पवार अजून लहान आहेत, त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका। रोहित पवारांच्या सल्ल्याला आव्हाडांकडून प्रत्युत्तर। नव्या शिवडी नावाशेवा सिलिंगसाठी आता मोजा 250 रुपये टोल। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय। 2005 पूर्वी रुजू कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार, राज्यातील 4,500 ते 5,000 कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दुधासाठी सरकार देणार 5 रुपयांचं अनुदान। दुधाला अनुदान देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय। मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा वाढला, श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला अजित पवार गटाचा विरोध। सिंधुदुर्ग लोकसभेच्या वादात अजित पवार गटाची उडी, अजित पवार गटाकडून किरण सामंतांचे भावी खासदार म्हणून बॅनर। अजित पवार गटाच्या बॅनरबाजीनं महायुतीतील वाद चव्हाट्यावर। कुणाच्या ताटातलं हिसकावून घेऊ नका, सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याचं जरांगेंचं आश्वासन, पण सरकारनं आश्वासन पाळलं नाही। मराठा आरक्षणावरून शरद पवारांची टीका। कलियुगात पक्षचिन्हाचं हरण होतं, इतर लोकांना एक वचन कसं कळणार, अमोल कोल्हे यांची अजित पवार गटावर टीका। राज्यात पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्लांची नियुक्ती, राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती। खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ, भावना गवळींना आयकर विभागानं 19 कोटी रुपयांचा हिशोब देण्याची बजावली नोटीस। टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। भाजप म्हणतं 400हून अधिक जागा जिंकेल, केरळ, आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडूत भाजपाची सत्ता नाही, मग भाजप 400 पेक्षा अधिक जागा कसं जिंकेल, शरद पवारांचा भाजपाला सवाल। राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक संपन्न, आरक्षण सर्वेक्षण कसं असावं यावर बैठकीत चर्चा। गोखले इन्स्टिट्यूटचे अरुण रानडे यांच्यासोबत झाली चर्चा। अयोध्येतील राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सुट्टी द्या, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। माधव कुसेकर एसटी महामंडळाचे नवे व्यवस्थापकीय संचालक, शेखर चेन्नेंच्या निवृत्तीनंतर व्यवस्थापकीय संचालक पद रिक्त, शासनाकडून कुसेकर यांची पदावर नियुक्ती। जे लोक विरोधात होते ते आता ऑफर देत आहेत, हे माझं कामाचं प्रतीक, नवनीत राणांचा बच्चूकडून नाटोला। महानंदच्या 27 एकर जमिनीवर गुजरातचा डोळा, संजय राऊतांचा आरोप, महानंदचे कर्मचारी 5 महिन्यांपासून पगाराविना, राऊतांचा आरोप। जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचे लातूरात उमटले पडसाद, भाजप युवा मोर्चाच्या वतीने आव्हाड यांचा पुतळा जाळून केला निषेध। आव्हाडांनी रामाबद्दल केलेल्या विधानाचा अनंत परांजपेंकडून निषेध, आव्हाडांवर गुन्हा दाखल करा, परांजपेंची मागणी। सुषमा अंधारेंविरोधात मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा अंधारेंवर आरोप, अमन परदेशीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। सांगलीच्या विटामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचं मोठ्या जल्लोषात स्वागत, नगरपालिकेच्या भारत संकल्प रथाची शहरातून काढली मिरवणूक। अंबरनाथमध्ये तोतया महिला आमदाराला अटक, महिला आमदाराच्या गाडीवर विधानसभा सदस्याचे स्टिकर, महिलेनं आमदार असल्याचं भासवून केली फसवणूक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।